अमृता फडणवीस आता आपल्यासोबत आहेत. मॅडम, तुमच्या संस्थेतर्फे खरं तर आज एक मोठा उपक्रम विद्यार्थ्यांमार्फत राबवण्यात आला आहे. बच्चे बोले बप्पा मोरया. काय हा उपक्रम आहे? कारण इको फ्रेंडली गणेशोत्सवासाठी तुम्ही खूप मोठा पुढाकार घेतला. आज मला खूप आनंद आहे की आम्ही इथे NSCI डोममध्ये आमचा नवीन इनिशिएटिव्ह बच्चे बोले मोरया चालू केलेला आहे. त्यात स्वतः लहान मुलांनी 2500पेक्षा जास्त BMC स्कूल्सच्या मुलांनी शाडू माती, टेराकोटा असे इको फ्रेंडली गणेश आयडल्स बनवलेले आहेत, मूर्त्या बनवलेल्या आहेत, ज्या आम्ही डिस्प्ले केल्या. आणि त्याच्याबरोबरच एक मनोरंजन कार्यक्रम जो येणाऱ्या गणेशोत्सवाच्या बाबतीत आम्ही केला आणि अवेअरनेसच्या बाबतीत केला की या लहान मुलांच्याद्वारे ते एक ॲम्बॅसडर्स बनतील, दूत बनतील आणि लोकांना समजवतील की आपण डेफिनेटली आपल्याला आपलं संस्कृती पुढे न्यायची आहे, धरोहर पुढे न्यायची आहे, ट्रेडिशन पुढे न्यायची आहे, पण ते करताना वी हॅव टू सेलिब्रेट रिस्पॉन्सिबली. आणि त्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. मॅम, या सगळ्या प्रयत्नातून, या उपक्रमातून तुम्ही कचऱ्याचा देखील संदेश दिला की स्वच्छता कशी राखली पाहिजे. एक इनिशिएटिव्ह तुम्ही चालवता, त्याबद्दलही जाणून घ्यायला आवडेल. तुम्ही आमच्या काही फिल्म्स पण पाहिल्या असतील. त्याच्यात मी कचरा करणार नाही असं वेगळं कॅम्पेन पण आम्ही स्टार्ट ऑफ केलं याच्यात, ज्यात आम्ही दाखवलं की कसे जाने अनजाने लोक कचरा करते है. आपण गाडीतून बाहेर टाकतो खूप गोष्टी, प्लास्टिक यूज करतो किंवा कुठेही निर्माल्य कुठेही टाकतो. हे सगळं जर आपण कचऱ्याच्या पेटीत टाकलं, पेटी आसपास नसली तर घरी घेऊन गेलो आणि वेट ड्राय कचऱ्यामध्ये आपण ते डिवाईड करून टाकलं तर आपल्या खूपशा ज्या समस्या होत आहेत ते ज्या कचऱ्यामुळे होत आहेत, फ्लड्स असो किंवा तब्येती खराब होत आहेत, लोकांच्या हेल्थ इश्यूज होत आहेत, त्या सगळ्या अर्ध्यापेक्षा कमी होऊन जातील थोडंसं काही करू. गणेशोत्सवाचा हा सगळा उपक्रम कसा राबवला जाणार आहे? कारण तुम्ही ऑन ग्राउंड जाणार हा सगळा उपक्रम राबवणार असल्याचं सांगितलं. ऑन ग्राउंड आम्ही आहोतच, कारण जितक्या मूर्ती बनवतोय तर सगळ्यांना आम्ही नुसत्या वाटतोय. पंडाल्स असो किंवा सोसायटीज असो किंवा घरं असो इंडिव्हिज्युअल, ते आम्ही वाटतोय आणि प्रमोट करतोय की शाडू माती किंवा एन्व्हायरमेंटल फ्रेंडली गणेशच मूर्ती यूज करायची. आणि दुसरं, विसर्जित करताना पॉन्डमध्ये विसर्जित करा, वॉटर बॉडीजमध्ये विसर्जित करू नका. मॅम, हा स्वच्छता आणि गणेशोत्सवाबद्दल झालं. खरं तर तुम्ही आणखीन एक आवाज उठवला आहे, महिलांवरील जे वाढते अत्याचार आहेत. अमृता फडणवीसांनी बदलापूर प्रकरणी अनेक प्रतिक्रिया दिल्या, पण महाराष्ट्रात वारंवार ह्या घटना गेल्या अनेक महिन्यात घडतात. काय केलं पाहिजे? तुम्हाला काय वाटतं? सरकारकडून काय अपेक्षा आहेत अमृता फडणवीसांची? स्त्री म्हणून मला हे कुठेही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात झालं तर त्याचं खूप दुःख वाटतं आणि खूप मनाला त्रास होतो. आणि त्याचा एक उपाय नाही आहे, त्याचे खूप सारे उपाय मिळून एक उपाय बनतो. आणि त्यात सगळ्यात आधी त्वरित ॲक्शन असं काही झाल्यावर जरुरी आहे. झाल्यावर गव्हर्मेंटकडून असो, पोलीसकडनं असो, लिगॅलिटीज जे लॉ एन्फोर्समेंट असतो किंवा जजमेंट्स असतात ते पण लवकर व्हायला पाहिजे. पण आता मूलभूत आपण जर बेस रूट्सवर गेलो तर त्याचं रूट काय आहे? जर तुम्हाला घरी शिकवलं गेलं की स्त्रीचा आदर करावा तर तुम्ही बाहेर जाऊन स्त्रीचा आदर कराल. पण असे सायकोपॅथ असतात जे घडतायत, त्यांच्या घरी त्यांना शिकवलं नाही जात, त्यांच्या फॅमिलीमध्ये ते पाहतात की स्त्रियांवर अत्याचार होत आहेत आणि तेच जाऊन ते बाहेर करतात. तर फॅमिली इज द रूट, द बेसिक फंडामेंटल रूट ऑफ वॉट एव्हर इज हॅपनिंग इन द सोसायटी. तर आपल्याला सेल्फ इंट्रोस्पेक्शन करायला पाहिजे. शाळा असो, स्कूल्स असो किंवा फॅमिलीज, कुटुंब असो, त्यांनी मॉरल व्हॅल्यूज, स्त्रीला तिचा आदर करणं हे आपल्या मुलांना शिकवणं खूप जरुरी आहे. एक शेवटचा पॉलिटिकल क्वेश्चन मॅम. गेल्या 4 दिवसापूर्वी मालवणमध्ये जी घटना घडली, छत्रपती शिवरायांचा पुतळा अनावसाने पडला, त्यावरून आता राजकारण तापते. आज महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जोरदार खरं तर तिथं गोंधळ झालेला पाहायला मिळाला. आदित्य ठाकरे म्हणतात की या सगळ्याला किंवा महाराष्ट्रात जर काही झालं तर देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. मी एवढंच म्हणेन, ही घटना खूपच दुःखद झाली आणि त्यावर देवेंद्रजींनी पण क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे. आपली असं त्या हव्याच्या जोराने ते झालेलं आहे. ते त्याचे कॉन्ट्रॅक्टर्स कोण आहेत त्यांना धारेवर धरून ते आपल्याला पाहायला पाहिजे. असं झालंच कसं? आणि दुसरं, त्यापेक्षाही मोठी अशी आपल्याला एक पूर्ण एक स्टॅच्यू तिथे उभारायला पाहिजे लवकरात लवकर, हीच मी विनंती करू शकते. कॅमेरा पर्सन सिद्धेशसह अभिजित पोते, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.